टाकला जातोय गणपती बाप्पा मोरया। पहिला बॉल हलक्या हाताने फक्त प्लेस केलं, अगदी ज्या पद्धतीने आपण पाहिलं पहिला बॉलचा सन्मान केलाय आणि क्रिकेटमध्ये तेच आहे, काही बॉलचा तुम्हाला सन्मान करावा लागतो तर काही बॉलचा समाचार घ्यावा लागतो। महाराज आपण पाहिलं तर पहिला बॉल हलक्या हाताने फक्त पुश केलं होतं। पहिल्या बॉलला सन्मान दिलाय मयूर पन्हाळकर। जर पाहिलं तर याच मैदानावरती अनेक विक्रम रचले गेले तर मयूर पन्हाळकरच्या माध्यमातून याच मैदानावरती सातारा प्रीमियर लीग स्पर्धा पण पाहिली। ऑल इंडिया आयकॉन खेळत असताना मयूर पन्हाळकरचा खेळ आज देखील आठवणीत आहे आणि तोच खेळाडू सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय। बॉल क्रमांक 2 कडे जाऊया। यावेळेस आडव्या बॅटनी स्ट्रोक अप्रतिम आहे, लाजवाब स्ट्रोक आहे, टायमिंग प्रॉपर आहे। टेनिस विश्व क्रिकेट मधला नंबर 1 चा ऑलराउंडर विजय पावलेच्या बॅट मधून सुरुवात कडक कमालीची, पहिल्याच बॉल वरती ठोकलाय अप्रतिम षटकार। कडक बेधडक आणि कडक असा फटका आपल्याला पाहायला मिळतो। पुलचा फटका अगदी पहिल्याच बॉल वरती विजय पावले आक्रमक सुरुवात करत असताना टीम 32-11 साठी ठोकलाय तो षटकार। 7 धावा धावफलकावरती लागले गेल्या। पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली, तर नंतर मात्र षटकार आलाय विजय पावले यांच्या बॅट मधून। अप्रतिम सुरुवात झाले। बॉल क्रमांक 3 असेल, गोलात टाकलेला बॉल मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक समोरच्या दिशेने उडवलाय। पुन्हा एकदा हा बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे ट्रॅव्हल होतोय। वन्स मोर वन्स अगेन विजय पावलेचा लागोपाठचा दुसरा षटकार। प्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतो। देसाई सर नाव असंच होत नसतं तर त्या नावाच्या पाठीमागे तुम्ही घेतलेली मेहनत आणि आता जर पाहिलं तर विजय पावले यांनी मिनी हेलिकॉप्टर आणि तो देखील षटकारामध्ये कन्वर्ट करण्यामध्ये पूर्णपणे यश प्राप्त झालंय। आनंद मगदुम यांच्या गोलंदाजीवरती पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली, तर नंतर मात्र 2 बॉलवरती 2 आक्रमक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाले। 13 धावा धावफलकावरती लागताना आपल्याला पाहायला मिळतात। चांगली बॅटिंग, दमदार सुरुवात। 32-11 या टीमसाठी खास बाब म्हणजे विजय पावले यांची बॅट बोलू लागली। सुरुवातीच्या पहिल्या बॉल पासून आक्रमक सुरुवात झाली। 3 बॉल 13 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळतात। आनंद मगदुम पुन्हा एकदा निघतील। यावेळेस उलटा पुलटा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न अगोदर मन बनवलं तर विजय पावले सर यांनी जर आपण पाहिलं आणि हा बॉल डॉट येतोय। अगदी सरळ बॅटने धावा येत असताना कुठेतरी उलट्या बॅटने धावा घेण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रयत्न असफल राहिलाय। कमबॅक केलाय बॉलर आनंद मगदुम याने। कमबॅक केलाय, चौथा बॉल चांगला टाकला त्या ठिकाणी आपण पाहिलं तर। पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटनी मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे या षटकातील तिसरा षटकार। मांगलेगावचा सुपरस्टार खेळाडू विजय पावलेच्या बॅट मधून आलाय। तिसरा षटकार, अप्रतिम बॅटिंग विजय पावले। विजय पावले आता थांबायचं नाव घेत नाही, तर अशा पद्धतीने षटकाराने सुरुवात केली, तर नंतर मात्र लागोपाठचे 2 षटकार। तिसरा बॉल डॉट बॉल आणि चौथ्या बॉल वरती देखील आक्रमण करत असताना या बॉलला देखील पाठवलंय 6 धावा षटकार। वॉट बॅटिंग परफॉर्मन्स, काय सुरुवात केली। माजी मुंबईकडून खेळत असताना आपण ISPL सारखी क्रिकेट स्पर्धा पाहिली। गत वर्षीची फायनल मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती आणि तिथूनच खऱ्या अर्थाने त्यांचा खेळ बहरला होता आणि याही मॅच मध्ये 3 षटकार ठोकत असताना चांगली बॅटिंग। व्हाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी पंच सूर्यकांत आडवसर करतात। एक एक्स्ट्रा रन्स स्कोरबोर्ड मध्ये जोडली जाईल। कुठेतरी दबाव आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजावरती, कारण की पहिल्या बॉलवरती सिंगल आल्यानंतर 3 आक्रमक स्ट्रोक आले आणि त्यानंतर दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। आनंद मगदुम यांच्या माध्यमातून 20 धावा। लोअर टॉस बॉल, त्याला फक्त समोर खेळून काढले। क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, लॉंग ऑफला जातील, बॉलवरती फेकतील तोपर्यंत मात्र सिंगल घेतले। पहा लोअर फुलटॉस होता, त्याला समोर खेळलं होतं, एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते। क्षेत्ररक्षक पवन केने होते। 21 धावा धावफलकावरती मयूर पन्हाळकर 1 बॉल मध्ये 1 धाव त्यांच्या नावावरती राहिले। विजय पावले आतापर्यंत 5 चेंडू मध्ये 19 धावा। एक दमदार सुरुवात टीम 32-11 या टीम साठी आपल्याला पाहायला मिळते। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला 21 धावा धावफलकावरती। जमेची बाजू ही की 32-11 या टीमची सलामीची जोडी अजून देखील मैदानाच्या आतमध्ये आहे। कोणतीही विकेट पहिल्या षटकामध्ये गमावलेली नाहीये। चांगली सुरुवात आणि नेहमी म्हटलं जातं ज्यांची सुरुवात गोड त्यांचा शेवट गोड, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये सुरुवात करून चालत नाही, तर शेवट देखील करावा लागतो। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय 21 धावा धावफलकावरती। अगदी बरोबर आहे। एकाने संयम बाळगलाय तर दुसऱ्याने आक्रमक रूप धारण केले। आपण पहिला बॉल जर पाहिला तर फक्त पुश केला होता ऑफ साइडला मयूर पन्हाळकरने, तिथे सिंगल घेतली होती। विजय पावले यांना स्ट्राइक वरती आणल्यानंतर विजय पावलेंच्या बॅट मधून 3 षटकार या षटकामध्ये आले। आनंद मगदुमला कमबॅक करून दिलं नाहीये या षटकामध्ये। तब्बल 21 धावा स्कोरबोर्डती लागताय 22 या टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आज आपण पाहतोय। आजच्या दिवसात हा दुसरा दिवस
अंतिम दिवस. आता गोलंदाजी मार्कवरती कोणाला आणलंय तर A1 पवन केनी यांना बॉलिंग मार्कवरती आणलंय ऑल इंडिया आयकॉन. अगदी चर्चा करूया गोरसई बिग आबाचं नाव आणि आज पवन केने म्हटलं तर ऑल इंडिया आयकॉन खेळाडू म्हणून या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतात. बेस्ट वर्सेस बेस्ट असा मुकाबला. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आले, दुसरीचा प्रयत्न ते झालाय. येस नो वेट या तिन्ही शब्दाचा वापर या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. रबर बॉल क्रिकेट आपण पाहिलं संपूर्ण टेनिस क्रिकेट मधील तर खऱ्या अर्थाने पवन केनी यांचं नाव सुद्धा आपण पाहिलं तर चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण सीझन मध्ये खेळण्यात आलंय. पहिला बॉल 2 रन आलेत. यावेळेस पहा यॉर्क पद्धतीचा बॉल पंचांनी त्या ठिकाणी बोट आकाशाकडे केलंय. मोठी विकेट विजय पावले इथे बाद होताना पाहायला मिळत आहेत. लेग बी फोरच्या स्वरूपामध्ये अगदी पंचाच्या निदर्शनास आढळले. लगेचच शशी साटमसर यांनी बोट उचललं आणि धक्का क्रमांक पहिला इथे लागलाय. टीम 32 शिराळा 11 विजय पावले माघारी. विजय पावले मायूस झालेत, स्वतःवरती नाराज आहेत. फुलर लेंथ बॉल होता, त्याला अगदी आपण जर पाहिलं तर स्वीप करण्याचा प्रयत्न होता. 7 चेंडूमध्ये 21 धावा विजय पावले यांच्या बॅटमधून आल्यात. परंतु चांगली गोलंदाजी, काय गोलंदाजी आपण सुरुवात करताना आपण पवन केनी यांना पाहतोय. गोरसई गावचा सुपरस्टार, खऱ्या अर्थाने ऑल इंडिया आयकॉन म्हणून खेळाडू या ठिकाणी पवन केनी या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळतोय. आणि अगदी दुसऱ्याच बॉलवरती विकेट आले. विकेट कोणाचे मिळाले तर टेनिस विश्व क्रिकेटमधील नंबर 1 चे ऑलराऊंडर विजय पावले हे नाराज होऊन मैदानाच्या बाहेर जाताना पण त्यांना पाहतोय. 23 वरती एक अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या स्थितीमध्ये फलंदाजी करत असताना विजय पावले बाद झालेत आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आयुब शेख, कासार वडवले, ठाणे परिसराला बिलॉंग करणारे खेळाडू आणि सध्याच्या घडीला जर पाहिलं तर अप्रतिम अष्टपैलू खेळाडू म्हणून आयुब शेख यांची देखील चर्चा राहिली आहे. आणि इंडिया नंबर 3 मध्ये दाखल झाले. टीम 32 शिराळा 11 या टीमचे ऑल इंडिया आयकॉन आयुब शेख, कासार वडवले, ठाणे परिसराला बिलॉंग करणारे खेळाडू. यावेळेस थोडीशी दिशा चुकीची आहे. पंचांनी सांगितलं हा वाईट बॉल आहे. पहा एक अतिरिक्त रन स्कोरबोर्ड मध्ये जोडली जाते. धाव फलकावरती जाऊया. 32 शिराळा 11 या संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर टोटल धावसंख्या 24 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळतात. एक गडी बाद जे विजय पावले यांना बाद करण्यात आलंय. इथे पुन्हा एकदा 30 दिशा 30 लाईन आहे. पुन्हा एकदा वाईट बॉल येतोय. या धावा तुम्हाला रोखाव्या लागतील कारण की कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर अशाच धावाने एक सामना मात्र गमावा लागला अनेक टीमला. आणि याच चुका मात्र ऑल इंडिया आयकॉन पवन केनी यांच्या माध्यमातून घडत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल यावेळेस हलक्या हाताने फक्त ऑफ ड्राईव्ह केला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे तर डीप म्हणून क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. नॉन स्ट्राईकला तुम्ही बॅटर पाहताय. आयुब शेख, कासार बडवली गावचे खेळाडू आहेत. सातारा प्रीमियर लीग कोण विसरेल. या सातारा प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीजचा किताब याच फलंदाजाने पटकवला होता. तब्बल 228 धावा कुटणारा हा खेळाडू तुम्ही नॉन स्ट्राईकला पाहताय. पुढचा बॉल यावेळेस कोला टाकलेला बॉल. चांगली गोलंदाजी पवन केनी, वाह लाजवाब गोलंदाजी. बेस्ट वर्सेस बेस्ट. एका बाजूला जर पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रामधील सुपरस्टार खेळाडू तर दुसऱ्या बाजूला खुल्या गटातील दांडगा अनुभव असणारा पवन केनी आपल्याला पाहायला मिळतात. मयूर पनळकरच्या अगेन्स्ट आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे. यावेळेस पहा बॅकफुटला गेले खेळण्याचा प्रयत्न. पाठीमागे फ्लाय स्लिप मध्ये बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतो. एक सिंगल मिळेल. जबरदस्त गोलंदाजी केले महाराज. आपण जर पाहिलं ना पवन केनी कमबॅक केले. पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्या होत्या परंतु या षटकामध्ये 5 बॉलमध्ये केवळ 6 धावा खर्च करत विजय पावले यांची विकेट मिळवले. पण कमबॅक केला आणि ज्या धावा ओसंडून वाहत होत्या पहिल्या षटकामध्ये त्या धावांच्या वरती कुठेतरी अंकुश ठेवला गेलाय. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. कट करण्याचा प्रयत्न आहे. अगदी दुर्बळ आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतील का. हो पोहोचले त्या ठिकाणी. तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट करत असताना मैदानाच्या आतमध्ये ऑल इंडिया आयकॉन आयुब शेख. 2 धावाला संघाची धावसंख्या वाढली. 29 धावा. 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. 2 षटकामध्ये 29 धावा. पवन केनी पहिल्या वैयक्तिक षटक हाताळत असताना महत्वाची विकेट अर्थातच विजय पावलेंना माघारी धाडले. 2 षटकांचा इथे खेळ झाला समाप्त. आयुब शेख खेळत 3 धावावरती 2 बॉल त्यांनी फेस केलेत. मयूर पनळकर 3 बॉल फेस केलेत आणि 2 धावा त्यांच्या नावावरती. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 29 वरती 1 अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी टीम मीटिंग बोलवली जाते. टीम शवाडी 11 या टीमच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये जरी धावा आल्या तरी दुसऱ्या षटकामध्ये पवन केनी यांनी नावाला साजेशी गोलंदाजी केली आहे आणि एक चांगल्या स्थितीमध्ये सध्याच्या घडीला सामना आपल्याला पाहायला मिळते. दोलायमान अवस्थेमध्ये अगदी दोन्ही संघांसाठी
या सामन्यामध्ये अगदी दोलायमान स्थिती आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ झाला समाप्त आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज दाखल झालेत राजू रनावरे. कॉलनी क्रिकेट जर पाहिलं तर घनसोलीचं कॉलनी क्रिकेट तुम्ही जर पाहिलं तर राजू रनावरे या गोलंदाजाची नेहमी चर्चा राहिली आणि आज मात्र आपल्या तालुक्याकडून खेळत असताना कशा पद्धतीने कामगिरी करतोय मयूर पनाळकर, राजू रनावरे अनेक वेळा एकमेकांच्या आमने सामने आले असतील, परंतु आज जर पाहिलं तर औचित्य 22 यार्ड क्रिकेट कार्निवलचं आणि हे 2 खेळाडू पुन्हा एकदा एकमेकांच्या आमने सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर क्रमांक 3 कडे जाऊया, जिथे राजू ननावरे गोलंदाजी मार्क होती. पहिला बॉल स्लोअर पद्धतीचा बॅट स्विंग केली होती, पाठीमागे बॉल त्या ठिकाणी स्क्वेअर लेगला निघून चालला. क्षेत्ररक्षक आहे तिथे पोहोचतील तोपर्यंत बॉल मात्र फरार होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉल वरती 32 शिराळ्याचा मयूर पनाळकर यांच्या बॅट मधून येतोय चौकार. मयूर पनाळकरच्या बॅट मधून चौकार आलाय. बराच काळ मयूर पनाळकर अगदी शांत क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो. मयूर पनाळकरला तुम्ही जास्त काय शांत ठेवू शकत नाही, कारण की आक्रमकता ही ओळख या खेळाडूच्या आणि आता मात्र त्याच्या बॅट मधून एक चौकार आलाय. फायनल ग्रीजर मध्ये आपण पाहिलं तर चांगली झाली मी म्हणेन महाराज, कारण षटक क्रमांक 2 मध्ये रन्स आले नव्हते. पवन केने यांनी ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, विजय पाऊल यांना आउट केलं होतं, त्यानंतर मात्र कमबॅक करणारी गोलंदाजी षटक क्रमांक 2 मध्ये राहिली. परंतु राजू ननावरे यांच्यावरती पहिल्या बॉलवरती आक्रमण केलंय अगदी शतकवीर मयूर पनाळकर यांनी. बॉल क्रमांक 2 कडे जाऊया. हा बॉल जर आपण पाहिला तर शॉर्ट पिच बॉल वापरण्याचा प्रयत्न, इथे हाईट जास्त आहे ना, हाईट फॅक्टरनी की कारण हा बॉल वाईड येतोय. वाईड बॉल आलाय. सुरुवात चांगली झाली या षटकामध्ये. आपण 32 शिराळा टीमचा विचार केला तर पुढचा बॉल राजू रनावरे. स्लोअर पद्धतीचा बॉल आहे. इथे पहा, दिशा पाहावी लागेल. क्षेत्ररक्षक पाठीमागे आहेत. सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते, परंतु हा बॉल पंच त्या ठिकाणी निर्णय देतील, आमच्यापर्यंत पोहोचवतील. या बॉलवरती डिसिजन काय आहे? डिसिजन पेंडिंग आहे. अगदी पंचांच्या निर्णयाची अपेक्षा आपल्याला पाहायला मिळते. 22 यार्डच्या माध्यमातून अगदी प्रेक्षक वर्ग जो विकेटच्या पाठीमागे आहे त्यांचं क्षणचित्र देखील यादी दाखवलं गेलं. अगदी आज जर पाहिलं तर रविवारचा दिवस पहा, पुन्हा एकदा स्क्रीनवरती पाहू शकता. अगदी जे खेळाडू सध्याच्या घडीला प्रॅक्टिसमध्ये आले त्या तिसऱ्या पंचांच्याकडे रेफर केले या निर्णयासाठी, जिथे जोडले जातील धनंजय कोळी सर. निर्णय पेंडिंग आहे आणि टीव्ही अंपायरकडे हा निर्णय त्या ठिकाणी सूर्यकांत आढाव सर यांनी पाठवलाय. हा बॉल नो आहे की पिचच्या बाहेर बॉल पडलाय का, हे सर्व गोष्टी चेक केल्या जातील. 22 या टेनिस क्रिकेट वाहिनी म्हटलं की दूध का दूध आणि पाणी का पाणी चेक केलं जात आहे. अगदी हा निर्णय काही सेकंदांमध्ये आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. बरेचसे प्रेक्षक आपण महाराज सांगितलं त्या पद्धतीने आज संडे आहे, सुट्टीचा दिवस आहे आणि सुट्टी असल्या कारणाने भूमिपुत्र मैदानावरती संपूर्ण नवी मुंबईतील प्रेक्षक तुम्हाला या मैदानावरती येताना पाहायला मिळत आहेत. निर्णय पेंडिंग आहे, जिथे मात्र पंच त्या ठिकाणी चेक करताना आपण पाहतोय हा बॉल नो आहे की वाईड आहे. या निर्णयासाठी पंचांनी सांगितलंय की हा नो बॉल आहे. यस, अगदी विकेटच्या बाहेर पडलाय बॉल आणि त्या कारणाने हा बॉल नो आलाय. म्हणजे एक्स्ट्रा रन, त्याचबरोबर धावून काढलेली 1 रन, म्हणजे अशा 2 धावा आम्ही स्कोरबोर्ड मध्ये जोडू महाराज. पण 2 धावाल्या संघाची धावसंख्या 2 ने वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 36 या आकड्यावरती. पहिल्या बॉलवरती चौकार आला, तदनंतर मात्र 9+4 अशा 2 धावा स्कोरकार्डवरती ऍड केल्या. 36 धावा धावफलकावरती आणि खऱ्या अर्थानं 22 यार्ड क्रिकेट वाहिनीचं कौतुक करेल. ज्या पद्धतीनं क्लिअरिटी आणि क्वालिटी आपण पाहतोय, अप्रतिम दर्जा आपल्याला पाहायला मिळते. क्वालिटी आणि क्लॅरिटीचा पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. राजू ननावरे पुन्हा एकदा निघतील. यावेळी शॉर्ट बॉल होता, पाठीमागे फाईन लेग क्षेत्रामध्ये खेळलाय. बॉलला डिपॉझिट केलंय, अगदी प्रेक्षकांच्या भेटीला पाठवलं. या बॉलला आयुब शेख ऑल इंडिया आयकॉनच्या बॅट मधून आलेला आणखी एक लाजवाब स्ट्रोक. षटकार आयुब शेख यांच्या बॅटमधून फायनल ग्रेझर मध्ये अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. या कुटुंबाचा बॉल होता, पाठीमागच्या दिशेमध्ये फटका खेळ आणि जिथे षटकार आलाय 6 धावांनी 32 शिराळा 11 या टीमच्या धावसंख्येमध्ये वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता गरकन वळाला आणि बॉलला मात्र गरकन वळवलंय. 6 धावांमध्ये कन्वर्ट करण्यामध्ये यश प्राप्त झालंय आयुब शेख याला.
षटकाराने धावसंख्या वाढली जाते. धावसंख्या 42 या आकड्यावरती चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. विजय पावले जरी बाद झाले असेल तरी देखील आयुब शेख, मयूर पनाकर एक चांगली पार्टनरशिप सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगली बॅटिंग कौतुक करावं लागेल, कारण षटक क्रमांक 2 मध्ये रन्स आले नव्हते, परंतु षटक क्रमांक 3 मध्ये चांगल्या पद्धतीने बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुढचा बॉल, यावेळेस पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा बॉल, आडव्या बॅटनी स्ट्रोक केला, पॅरलल स्ट्रोक, फ्लॅट स्ट्रोक होता. बॉल डीप मिड विकेटला तोडून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. वन बाउन्स, चौकार. अगदी कमी गतीचा बॉल होता, त्यावरती प्रॉपर टायमिंग साधल्याने या बॉलला मिड विकेट रिझर्व मध्ये चांगला स्ट्रोक केला गेला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता अगदी फिंगर रोल केले होते, परंतु आयुब शेख यांनी अगोदर हेरलं होतं आणि तदनंतर मात्र एक चांगला फटका कन्वर्ट केला गेला आणि 6 धावा, चौकार आला तिथे. 4 धावा स्कोर कार्डवरती आणखी ऍड होतील आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 46 आकड्यावरती. 2.3 बॉलचा खेळ समाप्त झाला. 46 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी बरोबर आहे. आयुब शेख आता सेट झाले. 4 बॉल 13 वरती ते खेळतायत. मयूर पनालकर 5 बॉल 7 वरती खेळतायत. पुढचा बॉल, यावेळेस पुन्हा एकदा लेग साइडला पंच केलाय. बॉल गगनचुंबी, हवाई सफर, हवाई हल्ला मैदानाच्या आतमध्ये. ऑल इंडिया आयकॉन आयुब शेखचा पुन्हा एकदा जबरदस्त तडका, षटकार. अगदी आयुब शेख आता मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. तर आज जर पाहिलं तर 32 शिराळा 11 या संघाने मला का आमंत्रित केलं ऑल इंडिया आयकॉन म्हणून हे मात्र सिद्ध करत असताना आणखीन एक बुलंदी पॉवरफुल फटका आणि गोलंदाजाला ते लागलाय. 440चा झटका, षटकार आलाय. षटकाराने धावसंख्येत ते वाढ. क्वालिटी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आयुब शेख चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतायत. पुढचा बॉल, यावेळेस फुल टॉसला पूर्णपणे टोल केलंय, पाठवलंय पुन्हा एकदा त्याच दिशेने. वन्स अगेन अनदर बिग हिट आयुब शेखच्या बॅट मधून. बॅक टू बॅक, नो बॉल प्लस षटकार. अगदी नो बॉल प्लस अर्थातच एक्सपेन्सिव्ह गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. राजू रनावरे महागडा खेळाडू ठरतो आतापर्यंत. या षटकामध्ये ओसंडून धावा दिल्या गेल्यात. 9 प्लस षटकार. आयुब शेख आता मात्र 6 बॉल मध्ये 25 वरती खेळतात. 59 धावा धावफलकावरती आणि आतापर्यंत राजू रनौरे यांनी जर पाहिलं तर 4 बॉल मध्ये 30 धावा खर्च केल्या. देसाई सर, अगदी बरोबर आहे. अगदी असं वाटतं की सातारा प्रीमियर लीग स्पर्धा ही परवा संपली आणि पुन्हा एकदा ही क्रिकेट स्पर्धा सुरू झाली का, हे आयुब शेख साठी मी म्हणतोय. कारण सातारा प्रीमियर लीग मध्ये तब्बल 228 धावा कुटणारा आयुब शेख आज या मैदानामध्ये जबरदस्त बॅटिंग करतोय. प्रेक्षकांना आनंद देणारी बॅटिंग, प्रेक्षकांचं मन मोहित करणारी बॅटिंग आयुब शेख मैदानाच्या आतमध्ये करताना. हा बॉल खराब आहे. इथे पूल करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा पोहोचतील का, प्रयत्न चांगले राहिले. फ्रीटचा बॉल होता. धावा किती घेतल्या जातील तर 2 धावा कंप्लीट करताना आयुब शेख 32 शिराळा टीम मैदानाच्या आतमध्ये. अगदी फ्रीटच्या बॉलवरती एक अनोखा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न राहिला, कारण की आयुब शेख यांना माहिती होतं की या बॉलवरती जास्त काही होऊ शकत नाही आणि तिथे 2 धावा इथे मात्र घेतले गेल्या. संघाची धावसंख्या 61 या आकड्यावरती चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. विजय पावले बाद झाल्यानंतर पवन केनेचं षटक कुठेतरी यावेळेस समोरच्या दिशेने काय फटका खेळलाय, डोळ्याचं पारणं फेडणारा फटका. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांना दिलेली ही मी मानवंदना म्हणेन. आयुब शेख, व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स, षटकार. अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळते. अगदी 10 to 2 क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून आयुब शेखच्या चेहऱ्यावरती एक भाव आपल्याला अगदी नजाकत भरा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. बॉल कडे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत नजर त्याने रोखून धरली आणि अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळते. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पुन्हा पाहू शकता. काय क्वालिटी जबरदस्त खऱ्या अर्थाने थेट प्रक्षेपण होते. 22 या टेनिस क्रिकेट वाहिनीचं कौतुक करावं तेवढं कमी असेल आणि या शॉटची रील बनेल. पहा तुम्ही संध्याकाळी ना इंस्टाग्रामला 22 यार्डच्या पेजवरती तुम्हाला ही रील पाहायलाच मिळेल. कारण ज्या पद्धतीने स्ट्रोक आयुब शेखनी खेळले आणि त्यानंतर ते बॉलकडे पाहत राहिले. हा बॉल अगदी आपण जर पाहिला ना, महाराज वाशीच्या दिशेने वाशी स्टेशनकडे गेला की काय, जावा शोधून आणा, षटका ठोकलाय. अगदी कॅमेऱ्यामध्ये क्लिक करावा आणि त्यानंतर तो फोटो बघत बसावा, तशा पद्धतीने फटका आपल्याला पाहायला मिळाला आयुब शेखच्या माध्यमातून. तब्बल 38 धावा एका षटकामध्ये 6 षटकार जर आहे तर 36 धावा होऊ शकतात, परंतु हा देखील रेकॉर्ड इथे पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 38 धावा इथे या षटकामध्ये आल्यात. मागं षटक ठरलंय 67 धावा धावफलकावरती. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत
आनंद मगदुम करण जोशी गावचे खेळाडू आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती येतात. पहिला बॉल चांगला टाकला होता यॉर्क पद्धतीचा, हलक्या हाताने फक्त ऑन साईडला ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक पोहोचतील का पाहावं लागेल आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी 4 पोहोचतायत. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट करताना 32 षटकांची रन मशीन मयूर पन्हाळकर. पहिल्या षटकामध्ये आनंद मगदुम आले होते, 21 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. पुन्हा एकदा दुसऱ्यांदा त्यांनी स्वतःवरती विश्वास दाखवला. स्वतः संघाचे संघनायक आहेत, कर्णधार आहेत आणि संघ थोडासा बिकट परिस्थितीमध्ये वाटचाल करत असताना स्वतःवरती विश्वास दाखवला आणि पहिल्या बॉलवरती घेतल्या गेल्या 2 धावा मयूर पन्हाळकरच्या बॅटमधून या 2 धावा येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनंत मगदुम पुन्हा एकदा पुढचा बॉल. यावेळेस स्लोअर फुल टॉस होता. पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न केलंय बॉलला. इथे एक सिंगल मिळेल कारण स्ट्राईक वरती अयूब शेखला आणणं गरजेचं आहे आणि ज्या पद्धतीने अयूब शेख मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत, 8 चेंडूमध्ये 33 धावांवरती तब्बल खेळतायत. षटकारांची आतिषबाजी. सातारा प्रीमियर लीगची पुन्हा एकदा आठवण, पुन्हा एकदा फ्लॅशबॅक आपल्याला पाहायला मिळतोय महाराज. कारण ज्या पद्धतीने अयूब शेखनी सातारा प्रीमियर लीग गाजवली होती त्या पद्धतीने 22 यार्ड क्रिकेट कार्निवल ही स्पर्धा गाजवेल का हे प्रश्नचिन्ह आहे आणि त्याचं साजेसे उत्तर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. 8 चेंडू 33 धावा. ऑल इंडिया आयकॉन अयूब शेख. अगदी 33 धावा एक बहारदार खेळ आणि मयूर पन्हाळकरचं कौतुक करेन कारण की ज्या पद्धतीनं तुम्ही अयूब शेख सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्म मध्ये आहे आणि सातत्याने त्याला स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न आणि त्याची साथ देत असताना खूप चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटनी तो खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा आहे, बॉल पाठीमागे चाललाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केलेत. एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. स्वतःवरती नाराज आहेत कारण बॅटच्या मधोमध हा बॉल जर बसला असता तर मिड विकेटला गेला असता. एक सिंगल येताना पाहायला मिळते. या बॉल अगदी मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचं होतं परंतु काहीशे नाराज झाले. बॅटच्या खालच्या कडेला कुठेतरी बॉल लागला. बॉल पाठीमागच्या दिशेला जात असताना फक्त 1 धाव आले. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 71 या आकड्यावरती. 71 धावा धाव फलकावरती लागताना पाहायला मिळतात. फुल टॉस बॉल होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. इथे पहा फटका फसलाय. बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क आलेला नाही. बऱ्याच कालावधीनंतर एक डॉट बॉल आलाय महाराज. अगदी याची अपेक्षा मात्र टीम शाहवाडी 11ला असेल कारण की षटकार चौकारांची आतिषबाजी होत असताना कुठेतरी एक आशेचा किरण मानावा लागेल. हा आलाय तो निर्धाव बॉल. चांगली गोलंदाजी मी म्हणेन. षटक क्रमांक 4 मध्ये कमबॅक केलंय. आनंद यांचं कौतुक करावं लागेल. यावेळेस पुन्हा एकदा जोर कस मारण्याचा प्रयत्न. चांगली लाईन आहे. इथे बॉलच्या लाईन मध्ये येऊ शकलेले नाहीयेत. फुटवर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. वा क्वालिटी बॉलिंग आनंद मगदुम. कमबॅक केले ते पहिल्या षटकामध्ये 21 धावा खर्च केल्या असताना आता मात्र 5 बॉलमध्ये फक्त 4च धावा खर्च केल्या आणि शाहवाडी एक्सप्रेस या नावाने प्रसिद्ध असणारे गोलंदाज आनंद मगदुम आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकामध्ये मात्र कमबॅक करून देत असताना 71 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. शेवटचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटनी स्ट्रोक केला. ऑन साईडला अगदी गवतामध्ये बॉल थांबत जाईल कारण तितकीशी तुम्हाला आउटफील्ड फास्ट मिळणार नाहीये कारण अगदी पावसाळी क्रिकेट संपत आलंय. शेवटचा बॉल होता. एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. धावफलकावरती धावसंख्या अपडेट करूया, प्रेक्षकांपर्यंत पोहोचूया. टोटल धावसंख्या स्कोरबोर्डची लागते ती 72 72 वरती 1 अशी स्थिती आहे 32 11 संघाची. महाराज आपण या संपूर्ण 4 षटकांचा आलेख पाहिला तर 2 षटक चांगली राहिलेत परंतु 2 षटकांमध्ये जबरदस्त फलंदाजी केली. आपण जर दोन्ही टीमचा विचार केला ना तर आताच्या स्थितीमध्ये टीम 32 11 संघ मजबूत स्थितीमध्ये आहे. 32 11 हा संघ सुस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते परंतु शाहवाडी 11 या संघाला देखील कमी लेखून चालणार नाही कारण की पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये पवन केनी यांनी पुन्हा कमबॅक करून दिला. तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या. चौथ्या षटकामध्ये पुन्हा एकदा आनंद मगदुम यांनी कमबॅक केलं. अर्थातच अजून देखील 2 षटकामध्ये कमबॅक करण्याची संधी टीम शाहवाडीला देखील आहे. अगदी बरोबर आहे कारण कालच्या दिवसामधल्या तुम्ही मॅचेस जर पाहिले असतील ना मित्रांनो 22 या टेनिस क्रिकेट वाहिनीवरती तर 96 धावा तब्बल चेस कालच्या दिवसामध्ये झाल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना 110 धावा सुद्धा एका टीमनी कुठल्या होत्या आणि त्याचा पाठलाग करत असताना शार्विल एलेलं महाबळेश्वर टीम जर पाहिलं तर जवळपास 100 धावा त्यांनीही केल्या होत्या. त्या कारणाने या मैदानावरती कोणतंही टार्गेट सेफ नाही आहे. त्या कारणाने तुम्हाला धावफलकावरती 6 षटकांमध्ये कमीत कमी 110 120 धावा तुम्ही लावल्या तर कुठेतरी सामन्यामध्ये तुम्ही पुढे जाऊ शकता परंतु जिंकण्याची खात्री देणारा स्कोर या क्रिकेटमध्ये बनलेलाच नाहीये. कोणतंही टार्गेट हे सेफ टार्गेट नाही आहे. हा क्रिकेटचा इतिहास आहे आणि हाच इतिहास या मैदानात अगदी पोपटपा दाखवला जातो 22 यार्ड क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून. अगदी मैदानाच्या बाहेर देखील ज्या पद्धतीने आपण चित्रण पाहतोय व्हाईट बॉल आलाय. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये अडवताना आपल्याला पाहायला मिळते. प्रदीप दळवी गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतात. TDS स्पोर्टची
मालेवाडी गावचे खेळाडू आहेत प्रदीप दळवी गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळतात. पहिला बॉल वाईड आलाय. अगदी आपण पाहिलं एक विकेट गेल्यानंतर पार्टनरशिप खूप चांगली झाली आणि ज्या पद्धतीने अभिषेकची बॅटिंग राहिली ना कमालीची फलंदाजी राहिली. स्ट्राईक एंडला मयूर पन्हाळकर यांना पाहताय तुम्ही. पहिला बॉल टाकण्यासाठी तयार. यावेळेस पहा टप्पा पडला. वेगाने बॉल निघून चालला. ऑफ स्टंपच्या बाहेर पिचिंग केली होती. बॉल ज्या पद्धतीने वेगाने पडला त्याच वेगाने बॉल मात्र एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळतोय. अगदी मयूर पन्हाळकरच्या बॅट मधून एक चौकार वगळता नावाला साजेसा खेळ करता आलेला नाही. स्वतःवरती नाराज आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. यावेळेस खराब लाईन आहे. उसळी घेणारा बॉल पाहायला मिळाला. पंच आमच्याकडे इशारा करतील हा वाईट बॉल आहे म्हणजे एक अतिरिक्त रन 32 शिराळा 11 संघामध्ये जोडली जाते. मयूर पन्हाळकरची साजेशी बॅटिंग झालेली नाही. 11 बॉल 11 धावा. तुम्ही रबर बॉल क्रिकेटमध्ये हा स्ट्राईक रेट चालणार नाही. कमीत कमी तुमचा 200 250 300चा स्ट्राईक रेट असणं गरजेचं आहे. आयुब शेखकडे तुम्ही पाहू शकता 9 बॉल 34 वरती तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. पुढचा बॉल. यावेळेस पहा टप्पा पडला. बॉल आपण जर पाहिलं तर थोडंसं बाहेर निघून जातोय. पुन्हा एकदा पंच या ठिकाणी आमच्याकडे इशारा करतायत व्हाईट बॉल येतोय. कुठेतरी प्रेशर आपल्याला पाहायला मिळते. प्रदीप दळवी जे मालेवाडीचे आहेत आणि समोर मयूर पन्हाळकर ज्याने आतापर्यंत आक्रमक तर नाही आहेत परंतु एक चांगली पार्टनरशिप करत असताना चांगली महत्वाची साथ आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस पहा आडव्या बॅटनी पुलचा फटका पॉवरफुल आहे. बॉल पुन्हा एकदा निघून चाललाय. सी कॉर्नर सीमा रेषेच्या पलीकडे मयूर पन्हाळकरचा धमाका षटकार. अगदी संतोजी देसाई सर तुमचा मेसेज मयूर पन्हाळकरच्या कानापर्यंत जाऊन पोहोचलाय आणि मयूर सांगतोय की अब मेरी बारी आई आहे आणि आता मात्र बारी बारी सबकी बारी आणि आता मयूर पन्हाळकरच्या बॅट मधून हा येतोय षटकार. अगदी बरोबर आहे. ते गरजेचं आहे. स्ट्राईक रेट तुमचं इम्पॉर्टंट आहे रबर बॉल क्रिकेटमध्ये. यावेळेस कव्हर्सला काय फटका खेळला. एक नजाकत वरी फटका. टेनिस क्रिकेट मधलं मादक सौंदर्य मी म्हणेन. काय फटका होता. क्वालिटी स्ट्रोक होता. 32 शिराळाची रन मशीन शतकवीर मयूर पन्हाळकरच्या बॅट मधून एक्स्ट्रा कव्हरला आलेला फटका. जबरदस्त षटकार. कधी आक्रमण करायचं आणि कधी शांत राहायचं हे ज्याला कळलं तो क्रिकेटच्या खेळपट्टीवरती आणि आयुष्याच्या खेळपट्टीवरती नेहमीच यशस्वी राहिलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू परंतु त्या बॉलला देखील सीमारेषे बाहेर पाठवण्यामध्ये यशस्वी ठरलेत मयूर पन्हाळकर. क्वालिटी बॅटिंग आता सुरू झाले मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा पाहू शकता तुम्ही ऑन साइडला कोपर खेळणे स्टेशनच्या दिशेने बॉल मार्गस्थ होत असताना टाटा बाय बाय हाय हाय करत बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. 22 यार्ड क्रिकेट कार्निवलचा सर्वात लांबचा षटकार ठोकलाय मयूर पन्हाळकरने. अगदी तुम्ही सापशिडीचा खेळ पाहिला असेल 98 वरती सापाने गेले तर अगदी 7-7 वरती तर तसा मयूर पन्हाळकरचा स्ट्राईक रेट अगोदर 11 बॉल 11 वरती खेळणारा मयूर पन्हाळकर आता 29 वरती जाऊन पोहोचलाय. काय बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. आपल्यातून बॅटिंग हेच क्रिकेट आहे. ज्यावेळेस तुम्ही खराब क्रिकेट खेळतात त्यावेळी तुमची आलोचना होते तुमच्यावरती टीका होते परंतु तुमचा खेळ चांगला होतो भरतो खेळ त्यावेळेस प्रेक्षक असतील सर्वच असतील तुमचा खऱ्या अर्थाने कौतुक करत असतात. हे क्रिकेटमध्ये होत असतं. आपल्या जीवनामध्ये सुद्धा त्या गोष्टी होत असत्या. 11 बॉल 11 वरती 100च्या स्ट्राईक रेटने खेळत असताना आपण मयूर पन्हाळकरला पाहिलं परंतु पाठीमागचे 3 बॉल 3 षटकार ठोकलेत मयूर पन्हाळकरनी. तब्बल 93 धावा स्कोरबोर्डची लावल्यात. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. अगदी आता मात्र सांघिक धावसंख्येकडे देखील आपल्याला लक्ष द्यावं लागेल कारण की कालच्या दिवसामध्ये तब्बल 110 धावा. यावेळेस आणखीन एक बुलंदी पॉवरफुल फटका मयूर पन्हाळकर कुसाळवाडी गावाचा 32 शिराळा तालुक्याचा ब्रँड दाखवणारा आणखीन एक दमदार षटकार. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 4 बॉल 4 षटकार मारलेत. प्रेशर मध्ये गोलंदाज त्या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय परंतु मित्रांनो इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये श्रीलंकेचे गोलंदाज वेल्ला लागे याला 5 बॉल 5 षटकार ठोकले होते मोहम्मद नावीनी आणि त्यावेळेस मात्र त्याचे वडील मॅच पाहत असताना वडिलांना हार्ट अटॅक आला होता आणि तिथेच त्यांचं निधन झालं होतं. ही आपण जर घटना पाहिली क्रिकेटमध्ये होताना परंतु त्याच कारणाने आम्ही नेहमी सांगतो क्रिकेट हा खेळ सोपा नाहीये. यावेळेस 5वा षटकार ठोकलाय मैदानाच्या आतमध्ये मयूर पन्हाळकर नवी मुंबईचा शतकवीर. व्हॉट अ बॅटिंग आवडली असेल तर सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या द्या मयूर पन्हाळकर साठी. 5 बॉल 5 षटकार. काय होता सतू काय झाला सतू. 11 बॉल मध्ये 11 धावा ज्याच्या नावावरती राहिल्या आणि आता मात्र मयूर पन्हाळकरच्या धावसंख्या जर आपण पाहिली तर मयूर पन्हाळकर जवळपास 41 वरती जाऊन पोहोचलाय.
काय बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. वाह, काय अगदी मी म्हणतोय पाऊस इथे पडत नाही परंतु दाबांचा पाऊस पडतोय, षटकारांचा पाऊस पडतोय. प्रेक्षक तुम्ही पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये सेल्फी घेण्यासाठी गेलेत की काय पाहावं लागेल. व्हाईट जर्सी मध्ये आमचे प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि त्या ठिकाणी सेल्फी घेत असताना मित्रांनो नवी मुंबईचा शतकवीर टेनिस क्रिकेटमध्ये ज्यांनी शतक ठोकलं होतं ते तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. त्यांना सेल्फी घेतली, आनंद व्यक्त केला या प्रेक्षकांनी. मित्रांनो फटकेबाजी षटकार तुम्हाला आवडले असतील पुन्हा एकदा 32 शिराळ्याच्या रन मशीनचे तर मयूर पनाळकर साठी सर्वांनी पुन्हा एकदा देऊया जोरदार टाळ्या. अगदी मयूर पनाळकरचे काका अगदी जालिंदर पनाळकर यांना मोह आवडता आला नाही आणि त्याने स्वतः मैदानामध्ये जाऊन मयूर पनाळकर सोबत एक सेल्फी घेतल्याने आपल्या पुतण्याचं प्रदर्शन आणि आज मात्र ते भारावून गेले आणि तदनंतर मात्र पुतण्यासोबत एक सेल्फी तर व्हायलाच पाहिजे ही भावना त्यांच्या मनामध्ये आली आणि त्यानंतर मात्र त्यांनी सेल्फी घेतली. यावेळेस 5 स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागले, बॉल पाठीमागे चाललाय. पहिल्या स्लिपमध्ये पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे, एक सिंगल येताना पाहायला मिळते. मित्रांनो पारितोषिक बरेच आलेत कारण ज्या पद्धतीने आमचे सन्माननीय महेंद्र दादा जुनगरे जे सातारा प्रीमियर लीगचे संघ मालक आहेत आणि त्याचबरोबर शिव स्वराज्य सोल्जर अकॅडमीचे ओनर आहेत त्यांच्या माध्यमातून 3 बॉल 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय आणि जर मयूर पनाळकर यांनी जर अर्धशतक झळकावलं तर त्यांच्यासाठी 1000चं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून लावलंय. 41 वरती ते बॅटिंग करतात. दरम्यान वाईड आलाय आयुब शेख सुद्धा, त्यांना सुद्धा महाराज संधी आहे. 10 बॉलमध्ये 35 वरती ते खेळतायत. परंतु मयूर पनाळकर 11 बॉल 11 वरती खेळत असताना त्यानंतर आलेले 5 षटकार जणू काही समालोचन कॉम्बॉक्स मधून आपण चर्चा केली ते त्यांनी ऐकलं. त्यानंतर तुफानी फलंदाजी, वॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. पुढचा बॉल यावेळेस कोला टाकलेला बॉल पुन्हा एकदा कव्हर्सला पॉवर लावली आणि बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. एक टप्पा घेत बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. पुन्हा एकदा मयूर पनाळकरचा बार, बॉल सीमारेषेच्या पार येतोय, चौकार. अगदी टीव्ही अंपायरकडे रेफर केले ते हा चौकार आहे की षटकार यासाठी, परंतु मयूर पनाळकरचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीनं अगदी कॉमेंट्री मधून त्याने ऐकलं की मयूर पनाळकरला साजेसा स्ट्राईक रेट नाही आहे आणि त्यानंतर मात्र 5 बॉलमध्ये 5 षटकार ठोकत त्याने अगदी आपल्या बॅटिंगने उत्तर दिलं आणि त्यानंतर मात्र जर पाहिलं तर अप्रतिम बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल. 20 यार्ड क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय आणि ऑनफिल्ड डिसिजन हा फायनल डिसिजन असेल. यस, आणि ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय येतोय. हा 4 आहेत. जर हा षटकार आला असता तर 6 बॉलला 6 षटकार होऊ शकले असते. स्कोरर आमच्यापर्यंत ती माहिती त्या ठिकाणी पोहोचवतात कारण पाठीमागचे 5 बॉलला 5 षटकार मयूर पनाळकरनी टोकले होते. 17 बॉल 45 वरती ते बॅटिंग करतायत. लोअर फुल टॉस बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मिडॉनला क्षेत्ररक्षक होते, त्यांच्या हातातून बॉल सटकलाय. बॉल समोर लॉंग ऑफला जातोय. तिथे मात्र 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. म्हणजे जवळपास 47 वरती मयूर पनाळकर पोहोचलाय. अर्धशतक येईल का? या अर्धशतकासाठी शिवस्वराज्य सोल्जर अकॅडमी महेंद्र दादा जुनगरे जे सातारा प्रीमियर लीगचे संघ मालक आहेत त्यांच्या माध्यमातून 1000चं पारितोषिक आहे. अगदी क्रिकेटमध्ये संयम खूप महत्वाचा आहे. मयूर पनाळकर यांनी सुरुवातीला संयम बाळगला, खेळपट्टीचा अंदाज बांधला आणि तदनंतर मात्र आक्रमण केलं. हेलिकॉप्टर स्ट्रोक समोरच्या दिशेने. कोण आला रे, कोण आला? पश्चिम महाराष्ट्राचा वाघ आला. 32 शिराळ्याची रन मशीन, शतकवीर अर्थातच अर्धशतक ठोकले मयूर पनाळकरने. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. टाळ्यांचा प्रतिसाद. काय फलंदाजी केले महाराज. दुसऱ्याच मॅच मध्ये प्रेक्षकांना आनंद देणारी बॅटिंग मयूर पनाळकर, क्वालिटी बॅटिंग. मयूर गोरख पनाळकर, कुसाईवाडी गाव, 32 शिराळा तालुका आणि पश्चिम महाराष्ट्राची रन मशीन म्हणून हा खेळाडू ओळखला जातो. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल अगदी पायामध्ये बॉल होता, त्याला हेलिकॉप्टर उडवला. आणखीन एक बुलंदी पॉवरफुल फटका. मयूर पनाळकर आता घातक होताना आपल्याला पाहायला मिळतो. आणखीन एक दमदार षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. वाह वाह, काय बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. ॲज अ समालोचक म्हणून तुम्हाला समालोचन करण्यासाठी मॅच कशी पाहिजे तर मी मरेन. कंप्लीट मॅच आहे महाराज साहेब. एखाद्या टुर्नामेंटची किंवा एखाद्या मॅचचे हायलाइट्स पाहतो त्या पद्धतीने ह्या मॅचकडे आपण पाहतोय. आयुब शेख आणि मयूर पनाळकर, काय बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. सुरू पुन्हा एकदा स्ट्रोक खेळला. इथे क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत.
बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, मयूर पन्हाळकर सुटलाय. अगदी पुणे मुंबई एक्सप्रेसला गाडी लागल्यानंतर एक्सलेटरवरचा पाय आपण ज्या पद्धतीने काढत नाही त्या पद्धतीची बॅटिंग जबरदस्त मयूर पन्हाळकर. तब्बल धावसंख्या स्कोरबोर्डती लावले 129 धावा. आपण त्या ठिकाणी विचार करत होतो की 110 120 होतील का, परंतु मयूर पन्हाळकर स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता 21 बॉल मध्ये 63 धावा त्याच्या बॅट मधून आल्या. 300चा स्ट्राईक रेट. तब्बल 21 बॉल मध्ये तब्बल षटकार आपण जर पाहिले तर 7 षटकार आणि चौकार मात्र 3 ठोकलेत. मयूर पन्हाळकरची फलंदाजी जर आवडली असेल तर बत्ती शिराळकर आणि आलेले प्रेक्षक एकदा जोरदार टाळ्या द्या मित्रांनो. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. नवी मुंबईचा शतकवीर, बत्ती शिराळाची रन मशीन मयूर पन्हाळकर. जबरदस्त फलंदाजी. आयुब शेख साठी सुद्धा तेवढ्याच टाळ्या होणं गरजेचं असेल. एक जबरदस्त पार्टनरशिप. ऑल इंडिया आयकॉन, सातारा प्रीमियर लीग मध्ये 228 धावा कुटणारा आयुब शेख. लाजवाब बॅटिंग. अगदी पहिल्या 3 षटकामध्ये आयुब शेख नावाचा बोलबाला राहिला. तदनंतर मात्र आयुब शेख यांनी कुठेतरी सांगितले की आता मी थोडंसं थांबतो, आता मयूर पन्हाळकरच्या हातामध्ये सूत्र येतो. आणि तदनंतर मात्र मयूर पन्हाळकरची गाडी जी सुसाट सुटली होती मात्र थांबली नाही. आणि आजच्या या दिवसामध्ये आणि या स्पर्धेमधील सर्वोच्च धावसंख्या अर्थातच तब्बल 129 धावा या स्पर्धेमध्ये कुठल्या गेल्या. 32 शिराळा 11, नाथ निराळा. अरे आमचं 32 शिराळा हे काम म्हटलं जातं हे मात्र पुन्हा एकदा दाखवून दिलं. बॅटिंग करत असताना टीम 32 शिराळा 11 या टीमनं आता तब्बल 130 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी दुसऱ्या डावामध्ये. अर्थातच टीम शाहवाडी 11 32 शिराळा शाहवाडी म्हटलं तर एकमेकांच्या आजूबाजूला असणारे हे तालुके. आज मात्र जर पाहिलं तर औचित्य आहे 22 यार्ड क्रिकेट कार्निवलचं. आणि मैदानामध्ये जर पाहिलं तर प्रत्येक जण आपल्या तालुक्याच्या नावासाठी, तालुक्याच्या अस्तित्वासाठी लढताना खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. 130 धावांचं एक भलमोठं आव्हान. कौतुक करूया 22 यार्ड क्रिकेट वाहिनीचं आणि त्याचबरोबर सचिनदादा शिंदे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं. कारण की कालच्या दिवसामध्ये अगदी बरेचसे समालोचक 22 यार्ड क्रिकेटचा इतिहास सांगून गेले की 2017 साली सुरुवात झाली, त्यानंतर अनेक समस्यांना, संघर्षाला सामोरं जावं लागलं. परंतु ही वाहिनी सचिनदादांनी त्यांची संपूर्ण टीम थांबली नाही, तर त्यांनी स्वतःमध्ये बदल केला, बदल घडवला. आणि हा बदल काय आहे हे मात्र आज दाखवत असताना 22 यार्ड क्रिकेट कार्निवल ही दमदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अगदी संपूर्ण प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. आज रविवारचा दिवस आणि भूमिपुत्र मैदानामध्ये स्पर्धा. आणि प्रेक्षकांना काय हवं असतं तर प्रेक्षकांना अशा प्रकारे ऑल इंडिया आयकॉन अशा प्रकारची फटकेबाजी हवी असते. आणि हीच फटकेबाजी पाहण्यासाठी आज मात्र तमाम प्रेक्षक राजा या ठिकाणी या मैदानाच्या दिशेने येताना आपल्याला पाहायला मिळते. आयोजक समितीला विनंती करेन की बॉल पुरवा. दुसऱ्या डावाला या ठिकाणी थोड्याच वेळात सुरुवात होते. त्याचबरोबर आमचे सोपानदादा मोरे यांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे. खूप चांगलं सहकार्य या स्पर्धेला त्यांचं देखील लाभलेलं आहे आणि त्यांचं शुभागमन होतं. वेलकम. आणि जाऊया दुसऱ्या डावाला करूया आपण सुरुवात. अगदी बरोबर आहे. ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की रविवारचा दिवस आहे, बरेचसे प्रेक्षक आता तुम्हाला कोपरखेरणा भूमिपुत्र मैदानाच्या दिशेने येताना पाहायला मिळत आहेत. महाराज, आपण विचार केला ना, जगभरामध्ये सर्वाधिक लोकप्रिय खेळ कोणता असेल ना तर तो खेळ आहे क्रिकेट. तुम्ही ज्या पद्धतीने क्रिकेटचा क्रेज पाहताय आणि त्यातल्या त्यात मी म्हणेन टेनिस क्रिकेटला सुगीचे दिवस आलेत आणि सोन्याचे दिवस आलेत, काय म्हणायला हरकत नाही. अगदी तुम्ही गावा खेड्यापाड्यामध्ये टेनिस क्रिकेटचे दिवाने आहेत, टेनिस क्रिकेटचे खेळाडू आहेत. आज टेनिस क्रिकेटसाठी इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग म्हणजे ISPL सारखी क्रिकेट स्पर्धा खऱ्या अर्थाने आले. तिथे आपण जर पाहिले तर अमिताभ बच्चन यांची टीम असेल, आता सलमान खान यांनी देखील त्या ठिकाणी टीम घेतले. म्हणजे टेनिस क्रिकेटला सोन्याचे दिवस आलेत आणि त्याचं कारण हे आहे की ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने 22 यार्ड क्रिकेट वाहिनीसारख्या अनेक वाहिन्या आल्या. पहिल्यांदा सुरुवात टेनिस क्रिकेटनी 2013ला केली. म्हणजे जे खेळाडू त्या ठिकाणी आपल्या खेड्यापाड्यामध्ये क्रिकेट खेळत होते त्यांना त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर समोर आणलं. आणि त्याच कारणाने की काय आज संपूर्ण जगभरामध्ये जर प्रसिद्ध खेळ पाहिला तर तो खेळ म्हणजे क्रिकेट, क्रिकेट आणि क्रिकेट आहे. अगदी नक्कीच तुमच्या मताशी सहमत आहे. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर आता टेनिस बॉल क्रिकेट, रबर बॉल क्रिकेटमध्ये बरीचशी क्रांती घडून आली. अगदी टेस्ट चॅम्पियनशिप देखील रबर बॉलमध्ये आपण पाहिली आणि अशा अनेक स्पर्धा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्यातीलच एक दमदार स्पर्धा, ज्या स्पर्धेची चर्चा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये केली गेली, ज्या स्पर्धेमध्ये
तालुकावाईज खेळाडू आणि तदनंतर मात्र एक ऑल इंडिया आयकॉन खेळाडू हे आपण पाहिलं आणि या स्पर्धेची चर्चा सातत्याने राहिली आणि आज या स्पर्धेला मात्र प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिलाय आणि हेच प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येने आज या मैदानावरती उपस्थित होत असं आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला पाहायला मिळते. तुम्ही आमचं मुख्य व्यासपीठ पाहिलं तर अगदी खचाखच मुख्य व्यासपीठ भरलंय. त्याचबरोबर पहा अगदी छोट्या मुलांना सुद्धा घेऊन त्यांचे बाबा मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात आणि हेच 22 यार्ड टेनिस क्रिकेटचे आमचे कॅमेरामॅन त्या ठिकाणी दाखवतात. मी खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल. अगदी कमी कालावधीमध्ये 22 यार्ड टेनिस क्रिकेटने एक मोठी उंची प्राप्त केली. त्याचं कारण हे आहे खूप मेहनत घेतली, खूप कष्ट केलं, स्ट्रगल केलं, परंतु त्यानंतर खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेटमध्ये आपला दबदबा 22 या टेनिस क्रिकेटने केला. अनेक प्रेक्षकांना तुम्ही पाहताय, समोरच्या दिशेने तुम्ही पाहू शकता धर्मा चिकणे आहेत, त्याचबरोबर आमचे ऋषी आहेत, संकेत वाडकर यांना तुम्ही समोर पाहू शकता. हे सर्व प्रेक्षक वाई तालुका असेल, पाटण तालुका असेल, कराड तालुका असेल, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक प्रेक्षक. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये, पहिला बॉल खोलात टाकलेला बॉल विजय पावले यांचा आणि पंचांचं बोट आकाशाकडे. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाले. विजय पावले यांनी पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवले. पहिल्या बॉलवरती संपादन केले. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर 32-11 या टीमची दुसऱ्या डावाला देखील सुरुवात दिमागदार पद्धतीने होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 129 धावा तब्बल कुठल्या गेल्या बॅटिंग करत असताना. त्यानंतर मात्र जर पाहिलं तर गोलंदाजी करत असताना पहिल्या बॉलवरती संतोष मगदुम यांना माघारी धाडलंय. पहिल्या बॉलवरती अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सांगली एक्सप्रेस मालेगाव याचसाठी तर जाणले जातात विजय पावले. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं जसबीर यांच्या इंटरव्ह्यू मध्ये खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं कृष्णा सातपुते सर असतील, अनेक दिग्गज खेळाडूंनी त्या ठिकाणी सांगितलं की विजय पावले सर यांचा जर बॉल तुम्ही पाहिले ना, फास्ट बॉल कोणता येतो आणि स्लोअर कोणता बॉल येतो हे सांगता येत नाही, कारण एकाच ऍक्शन मध्ये ते गोलंदाजी करत असतात. तर त्या कारणाने की काय विजय पावले सर आपण जर पाहिले तर टेनिस क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने ऑलराऊंडर कॅटेगरीमध्ये आपण जर पाहिलं तर अव्वल स्थानावरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी म्हणजे पहिल्या बॉलवरती संतोष मगदुम यांना परत पाठवल्यानंतर अगदी 1 डाऊन पोझिशन मध्ये राजू रनवरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येताना पाहतोय. राजू रनवरे आले तर गोलंदाजी करत असताना चांगली कामगिरी करू शकले नाही, परंतु बॅटिंग मध्ये या धावा कुटाव्या लागतील. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते का, परंतु पंच आमच्याकडे वळतात, इशारा करतात वाट बॉल. पहिल्या बॉलत विकेट आली, त्यानंतर मात्र एक्स्ट्रा रनने या ठिकाणी धावसंख्येला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये जोडली जाते. 130 धावा तब्बल करायच्या आहेत. A1 म्हणून ज्याला म्हटलं जातं, पवन केने यांना या मॅच मध्ये काहीतरी चमत्कार करावा लागेल. या बॉलवरती समोरच्या दिशेत फटका घेण्याचा प्रयत्न, फटका इथे फसलाय. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न, जिथे एक धाव आले, एका धावेने मात्र धावसंख्या 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. परंतु संतोष सर 130 धावांचं टार्गेट अशा पद्धतीने सुरुवात करून चालणार नाही, तर तुम्हाला आक्रमण ही करावी लागणार आहेत. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कोणती धावसंख्या, कोणती पहिल्या सत्रामध्ये लावलेली धावसंख्या सेफ नसते. 130 धावा होऊ शकतात आणि हे पवन केने करू शकतात. ऑल इंडिया आयकॉन म्हणून या स्पर्धेमध्ये खेळतायत. गोरसई गावचे सुपरस्टार बॅटर आहेत. अनेक स्पर्धेमध्ये त्यांनी जबरदस्त फलंदाजी केली, त्यातली एक इनिंग. यावेळेस चांगली गोलंदाजी, बेस्ट मुकाबला आपल्याला पाहायला मिळते. कित्येक वेळा विजय पावले अगेन्स्ट पवन केने असा सामना आपल्याला पाहायला मिळाला असेल, परंतु या बॉलवरती जर पाहिलं तर अगदी पॅडलाईनची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. अगदी बरोबर आहे. पॅडलाईनला हा बॉल केला होता. त्या ठिकाणी आपण जर पाहिलं ऑन साईडला पुश करायचा होता. चांगली गोलंदाजी, वेग आहे विजय पावले यांच्याकडे. आपण जर पाहिला तर एका बाजूला ऑल इंडिया आयकॉन तर दुसऱ्या बाजूला ऑल इंडिया आयकॉन. ही जबरदस्त लढत तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 22 यार्ड क्रिकेट कार्निवल 2025 सीझन 1. अगदी लीगच्या स्वरूपामध्ये 2 धावा अंकित केले गेल्या. पुन्हा एकदा विजय पावले या बॉलवरती मोठा फटका खेळायचा होता, प्रयत्न ते फसलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि कॅच मात्र इथे ड्रॉप झाले. अंकुश जाधव यांच्याकडून मात्र ही कॅच ड्रॉप होताना A1 पवनचा कॅच इथे ड्रॉप झालाय. A1 पवन केने यांचा कॅच ड्रॉप केलाय. पहा, त्यासाठी रात्री तुम्ही लवकर झोपा आणि सकाळी लवकर उठा. मी म्हणेन मोबाईलवरती अधिकची चॅटिंग करत आपण रात्रभर बसतो, त्या कारणाने की कॅचेस सुटतात. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा बऱ्याच कॅचेस ड्रॉप होताना पाहायला मिळाल्या. पुढचा बॉल, या बॉलवरती बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचा इशारा नो बॉल आणि +1 अशा 2 धावा
या बॉलवरती ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते आणि कॅचची मात्र सातत्याने चर्चा होत राहील, कारण की तुम्ही रात्री चॅटिंग करण्यापेक्षा कालची बॅटिंग तुम्ही बघा, कारण की काल ज्या ज्या खेळाडूचा कॅच सुटलाय त्यानंतर मात्र तो आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळालाय. आणि आता एवन पवनला एवन संधी प्राप्त करून दिली आहे टीम 32 शिराळा 11 या टीमच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहेत स्ट्रायकर इनला. एवन पवन आता मात्र आक्रमक होताना एवन पवनच्या बॅटमधून एवन क्वालिटीचा बिग हिट षटकार. ऑल इंडिया आयकॉनच्या विरोधामध्ये ऑल इंडिया आयकॉन तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. पायावरती टाकलेला बॉल विराट कोहली स्टाईल मध्ये पाठवलाय बॉलला स्टँड मध्ये. नाव आहे पवन केनी, गाव आहे गोरसई. ऑल इंडिया आयकॉन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना पाहतोय. आलाय तो षटकार. या बॉलवरती पंचांच्याकडे अपील केली आणि पंचाने मात्र अपील उचलून धरली आणि धक्का क्रमांक दुसरा ऑल इंडिया आयकॉन पवन केने माघारे. दुसरा धक्का लागला टीम शाहूवाडी 11 या टीमला. क्वालिटी बॉलिंग मी म्हणेन. ज्या पद्धतीने विजय पावले यांचा नावाचा दरारा संपूर्ण टेनिस विश्व क्रिकेटमध्ये आहे. पहिल्याच षटकामध्ये 2 गडी बाद केले, त्याच्यामध्ये ऑल इंडिया आयकॉन तुम्ही पाहताय पवन केने. त्याचबरोबर संतोष मगदूम यांना आउट केले. काय गोलंदाजी केले. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता 22 या टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून. पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी तुम्ही रिप्ले पाहू शकता. हा बॉल जर आपण पाहिला खुला टाकलेला तिखट यॉर्कर बॉल होता. इथे मात्र त्याच्यावरती उत्तर नव्हतं. सूर्यकांत आडावसर यांनी सांगितलं की हा फलंदाज आउट आहेत आणि LBW पवन केने. अगदी पहिल्या षटकामध्ये विजय पावले यांनी त्यांचं काम पूर्ण केले, कारण की कॅमेरामॅनला देखील या ठिकाणी टिपलं जाते, कारण की आजकाल प्रत्येक जण मोबाईल मध्ये व्यस्त आहे. आजूबाजूला काय चाललंय याकडे बघण्याकडे कोणाला इंटरेस्ट नाही, तर मोबाईल मध्ये प्रत्येकाला इंटरेस्ट आहे. आणि ते देखील चित्र या ठिकाणी 22 यार्ड क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून टिपलं गेलंय. कौतुक करावं लागेल 22 यार्डच्या कॅमेरामॅनचं कौतुक करावं लागेल, कारण आपण सुद्धा काय करतो हे सुद्धा ते दाखवतायत. आणि या सर्व गोष्टींकडे बारकाईने सर्व आयोजक त्या ठिकाणी पाहत असतील. आणि अनेक पश्चिम महाराष्ट्र नवी मुंबईतील टेनिस क्रिकेटमधील अनेक क्रिकेट स्पर्धा 22 यार्ड करताना आपण पाहणार आहोत. आज नायकवडी गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळते 32 शिराळा तालुक्यात एक रायझिंग स्टार आणि सध्याच्या घडीला एक चर्चेमध्ये फिरकीचा नन्ना मुन्ना जादूगार आपल्याला पाहायला मिळतात अनुज नायकवडे. पहिल्याच बॉलवरती मात्र बॉलने वळण घेतलंय. फलंदाजाला देखील फिरकी घ्यायला लावलंय. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. गोलंदाजी मार्कवरती तुम्ही छोटे खेळाडू पाहताय. स्पिन अटॅक आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. विजय पावले अगदी आपण पाहिलं टेनिस विश्व क्रिकेटमधील नामांकित कर्णधार आहेत आणि त्यांनी मात्र स्पिन अटॅक आणलाय, कारण सुख विकेट आहे. या विकेटवरती चांगले बॉल फिरवण्याचा प्रयत्न गोलंदाज करतायत. पुन्हा एकदा अनुज नायकवडे आपल्याला पाहायला मिळतात. बॉलने थोडंसं वळण घेतलं, ऑन साईडला चांगला स्ट्रोक केला, परंतु एकच धावेत आले. चरणगावचे अनुज नायकवडे सध्याच्या घडीला 2 बॉलवरती फक्त एकच धाव खर्च केली आहे. चांगली गोलंदाजी. इथून पुढे मात्र बॅटिंग करणाऱ्या टीम शाहूवाडी 11ला आपला गेअर चेंज करावा लागेल. आक्रमण इथे करावं लागेल. इथून पुढे 130 धावा स्कोरबोर्डती लावल्यात. बॅटिंग जबरदस्त रांगली. त्याचं प्रत्युत्तर शाहूवाडी 11 या संघाला द्यावं लागेल. चांगली बॅटिंग करावी लागेल. तालुक्यातील अनेक खेळाडू चांगले खेळाडू तुम्हाला इथे निवडले. तुम्हाला चांगली बॅटिंग करावी लागेल. अनुजचा पुढचा बॉल. स्ट्रायकरीला संदीप आपल्याला पाहायला मिळते. बॅकफुटला गेले कुठेतरी जागा बनवण्याचा प्रयत्न, परंतु या फटक्या मात्र मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकली नाहीये. आणि सिंगल डबलचा गेम इथे आपल्याला पाहायला मिळतोय. इक्की दुक्की से कुछ न होएगा भाई, कुछ करना है तो इधर बड़ा करना पडेगा, कारण की लक्ष्य 130 धावांचं. 130 धावा करायच्या आहेत. म्हणजे तुम्हाला षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. स्वतःला सांगावं लागेल की आता इथे मला मोठे स्ट्रोक खेळायचे आहेत. परंतु स्पिन अटॅक गोलंदाजी मार्कवरती अनुज. यावेळेस फार रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न. पाठीमागच्या दिवशी फटका केला. क्षेत्ररक्षक नाहीये. अगदी फ्लाय स्लिपचा क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील तोपर्यंत मात्र 2 धावा घेतल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. तिसरी धाव देखील धावून काढण्याचा प्रयत्न ते झालाय आणि 3 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. या 3 धावांनी धावफलक आपण जर पाहिलं तर पुढे जातं. एकूण धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते 17 2. सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना शाहूवाडी 11 टीम आपण पाहतोय. 26 बॉल मध्ये 113 धावा करायच्या आहेत. आणि हा डोंगर जर तुम्हाला पोखरायचा असेल तर मोठे स्ट्रोक तुम्हाला या मॅच मध्ये खेळावे लागतील. यावेळेस पहा पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज पाठीमागे बॉल जाताना पाहायला मिळतोय. सिंगल येते. दुसरीचा प्रयत्न होतोय. 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर ज्यांचं शुभागमन या ठिकाणी होतंय
KSK प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 जे कोपरी मैदानावरती झालं आणि KSK प्रीमियर लीगचं पहिलं पर्व ज्या खऱ्या अर्थाने संघ मालकाने जिंकलं, अर्थातच वाकी गावचे सुपुत्र आमचे मित्र विकासबाई कदम यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. आपलं 22 या टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून मनापासून सहर्ष स्वागत. 5 बॉलचा खेळ संपला. शेवटचा बॉल आहे षटकातील, पाठीमागे गेले, पंच केला. खूप चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. अनुज नायकवडीच्या विरोधामध्ये केलेलं आक्रमण 6 धावांसाठी आलाय षटकार. षटकार घेतोय. चांगली बॅटिंग आता सुरू झाली मैदानाच्या आतमध्ये. बॅकफुटला गेले, बॅडमिंटन स्ट्रोक म्हणायला काय हरकत नाही. ओव्हर द पॉइंट हा बॉलला पाठवलंय अगदी 6 धावांसाठी. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता 22 या टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून. धावफलकावरती जाऊया. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 13च्या ॲव्हरेजनी धावसंख्या स्कोरबोर्ड होती 26 वरती 2. शाहूवाडी इलेव्हन संघ सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना 26 धावा धावफलकावरती लागले. गेल्या जमेची बाजू की महत्वाचे 2 खेळाडू पहिल्या षटकामध्ये माघारी पाठवले. विजय पावले यांनी गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये आपल्या टीमला 2 यश संपादन करून दिले. 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. तिसऱ्या षटकामध्ये कोणत्या गोलंदाजाला इथे पाचारण करण्यात येते नक्कीच टीम 32 शिराळा 11 अमर माने या खेळाडूला मात्र तिसऱ्या षटकासाठी आणलं गेलंय. टीम 32 शिराळा 11 या टीमच्या माध्यमातून 24 बॉल मध्ये 104 धावा करायच्या आहेत शाहूवाडी टीमला आणि इथून पुढे तोडफोड करावी लागेल, आक्रमकता धारण करावी लागेल. अमर माने मुंबई पोलीस मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क होते. आपण पाहतोय पहिला बॉल. यावेळेस पहिला बॉल टर्न केलाय. टप्पा पडल्यानंतर बॉल वळण घेत होता, अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चाललाय. पहिला बॉल डॉट आलाय अमर माने यांचा. बॉल 104 धावा. नॅचरल स्विंग आपल्याला पाहायला मिळाला. डावखुऱ्या गोलंदाजाला मिळालेली दैवी देणगी अर्थातच नॅचरल स्विंग आणि त्याच्या विरोधामध्ये रिव्हर्स अटॅक केलाय. बॉलला पाठवलाय सीमारेषा पार राजू रनावरेच्या बॅटमधून. हा येतोय क्रॅकिंग षटकार. काय फटका सजवला होता. अल्टीपल्टी स्ट्रोक क्रिकेटमध्ये याला म्हटलं जातं. स्विच हिटचा फटका. काय जबरदस्त स्ट्रोक होता. टायमिंग प्रॉपर होतं. बॉलला पाठवले सीमारेषेच्या पलीकडे. राजू रनावरेचा जबरदस्त फटका. येतोय षटकार. अमर मानेच्या विरोधामध्ये आक्रमण करत असताना या गोदरच्या बॉलवरती षटकार मारला. या बॉलवरती देखील तेच मनसुबे उधळण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न फसलाय. अमर मानेने कमबॅक केलाय. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. धाव फलकावरती धावा खूप आहेत, परंतु चांगली बॅटिंग देखील मैदानाच्या आतमध्ये होताना आपण पाहतोय. यावेळेस पदलाली त्याचा वापर केला. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. तेवढाच बॉल पाठीमागे खेचताना आपण अमर माने यांना पाहतोय. चांगली गोलंदाजी. षटकार आल्यानंतर 2 बॉल डॉट येताना पाहायला मिळतात. महाराज अगदी कमबॅक केलं आणि कमबॅक करणं गरजेचं आहे, कारण की ज्या स्टेजला तुम्ही क्रिकेट खेळताय तिथून पुढे आपल्या टीमला कमबॅक करून देणं खऱ्या अर्थानं गरजेचं. आणि तोच कमबॅक इथे अमर मानेने करून दिलाय. 32 वरती 2 अशा अवस्था आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॉलला थोडंसं खाली ठेवलंय. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. षटकार आल्यानंतर लागोपाठचा 3रा बॉल डॉट बॉल आलाय. अमर माने याच्यासाठी जाणले जातात. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना आपण त्यांना पाहतोय. अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते अमर माने यांची. यावेळेस समोरच्या दिशेने स्ट्रोक चांगला आहे. बॉल सरळ निघून जाईल का सीमारेषेच्या पलीकडे? नाहीये. लॉंग ऑनला झेल पकडलाय. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. राजू रनावरे इथे बाद होताना पाहायला मिळतात. अगदी करण यांनी अप्रतिम इथे झेल टिपला आणि 3रा धक्का इथे राजू रनावरेंच्या स्वरूपामध्ये टीम शाहूवाडी 11 या टीमला लागलाय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. सुरुवात विजय पावले यांनी करून दिली. तदनंतर मात्र अनुज नायकवडी यांनी षटक चांगला हाताळलं आणि अमर माने यांनी देखील 1 विकेट प्राप्त करून आपल्या टीमला दिले. 3 गडी बाद संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. टीम शाहूवाडी 11 या टीमचे अगदी अप्रतिम स्वतःला जज केलं, जजमेंट केलं आणि खूप चांगल्या पद्धतीने झेल इथे टिपला गेला. त्याचबरोबर ज्यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे, कोयना क्रिकेट असोसिएशनचे माजी सचिव आदरणीय आमचे राकेश दादा जाधव साहेब यांचं शुभागमन होत आहे. राकेश दादा आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहे. धावफलकावरती जाऊया. 32 वरती 3 शाहूवाडी 11 संघ 130 धावा चेस करताना सेकंड इनिंग मध्ये आपण त्यांना पाहतोय. गोलंदाजीवरती ऑल इंडिया आयकॉन आयुब शेख आपल्याला पाहायला मिळते. समोर आपल्याला पाहायला मिळते संदीप वलांगडे. 3 बॉलमध्ये आतापर्यंत त्यांनी 9 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उत्कर्ष आपल्याला पाहायला मिळते. नॉन स्ट्राईक एंडला चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आयुब शेख यांची बॅटिंग तर दर्जेदार राहिली, परंतु गोलंदाजीचा बोलबाला दाखवत असताना लागोपाठचा 2रा बॉल
डॉट बॉल आलाय. ज्या पद्धतीने आपण पाहिलं बॅटिंग असो बॉलिंग असो 32 शिराळा 11 संघ या मॅच मध्ये तरी आतापर्यंत ती उजवा ठरत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. आयुब शेख ऑल इंडिया आयकॉन बॅटिंग मध्ये चमक दाखवली, बॉलिंग मध्ये 2 बॉल दोन्ही बॉल डॉट टाकलेत. यावेळेस पहा बॅक फुटला गेल्यानंतर पाठीमागे गेले आणि त्यानंतर ओव्हर द पॉइंट पाठवलाय बॉल प्रेक्षकांच्या भेटीला. क्वालिटी स्ट्रोक, वा जबरदस्त षटकार. सुरुवातीच्या 2 बॉलवरती संदीप ओलांगडे यांचा प्रयत्न राहिला, परंतु तिसऱ्या बॉलवरती त्याने यश संपादन झालाय. षटकार आला. षटकारानंतर टीमच्या धावसंख्येमध्ये वाढ होताना 38 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. या बॉलवरती हलक्याने दिशा देण्याचा प्रयत्न राहिला. 1 धाव तर आली. 39 धावा धावफलकावरती लागताना आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आयुब शेख यांची आपल्याला पाहायला मिळते. 1 षटकार जरूर आला, परंतु आतापर्यंत या मॅच मध्ये पूर्णपणे शांत ठेवण्यामध्ये यश प्राप्त झालंय. 39 धावा तब्बल स्कोर पुरती लागतात. 3 विकेट्स आपण पाहतोय. टीम शाहूवाडी 11 या संघाचा स्कोर आम्ही अपडेट करतोय. त्या ठिकाणी किती झाले ना, लेफ्ट हँडर बॅटर इथे आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळते. उत्कर्ष बॅट मधून हा षटकार आलाय. षटकाराने धावसंख्या 6 ने वाढली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 45 आकड्यावरती जाऊन पोहोचते. 5 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. 13 धावा आतापर्यंत आयुब शेख यांनी खर्च केल्या. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. उत्कर्षचं कौतुक करावं लागेल. चांगली बॅटिंग तो करतोय मैदानाच्या आतमध्ये. हा तिकट बाउन्सर होता. आता मात्र पंच आमच्याकडे ओळलेत सांगतायत वाईट बॉल आहे. 46 वरती 3 130 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये टीम शाहूवाडी करत असताना खऱ्या अर्थाने चांगली बॅटिंग अजून देखील त्यांना करावी लागेल इथून पुढे. यावेळेस पहा फटका चांगला आहे. गॅप मध्ये स्ट्रोक आहे. बॉल निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. उत्कर्ष चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. आणखी एक ठोकलाय चौकार. अगदी चौकारानंतर धावसंख्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर 50 आकड्यावरती जाऊन पोहोचले. अजून देखील 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉल मध्ये तब्बल 80 धावांची गरज विजयासाठी. एक भलं मोठं टार्गेट, भला मोठा धावांचा डोंगर निर्माण केला. प्रथम बॅटिंग करत असताना टीम 32 शिराळा 11 या टीमने आणि आतापर्यंत या धावांचा पाठलाग करत असताना 3 गडी माघारी परतलेत आणि धावफलकावरती 50 धावा लागल्या गेल्या. 80 धावांची गरज आहे. क्रिकेट असो किंवा क्रिकेटमध्ये आपण जर पाहिलं वन साइड मॅच आणि प्रेमामध्ये वन साइड लव, इथे मात्र अगदी आपण जर पाहिलं तर ह्या गोष्टी प्रेक्षकांना आवडत नाहीत. त्या कारणाने तुम्हाला मॅच मध्ये सेकंड इनिंग मध्ये त्या पद्धतीची बॅटिंग होताना पाहायला मिळाली नाहीये. परंतु 12 बॉल मध्ये 80 करायचे आहेत. पहिला बॉल अमर मराठे, पहिला बॉल ऑन साइडला खेळलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत का पाहावं लागेल. एक कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. एक सिंगल आली आणि कोयना किंगस्टार या टीमला मी कॉल देऊ की आपण या मॅच नंतर टॉस साठी लगेचच रेडी राहायचं. ही मॅच संपल्यानंतर लगेचच आपला सामना खेळला जाईल याची नोंद घ्या. कोयना किंगस्टार टीम आयोजन कमिटीची सूचना आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. एक सिंगल आले. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 51 या आकड्यावरती अमर मराठे गोलंदाजीसाठी दाखल झालेत. 32 शिराळा तालुक्यातील आणखी एक नामवंत खेळाडू, परंतु त्याच्या अगेन्स्ट उत्कर्षच्या बॅटमधून एक उत्कृष्ट षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. अमर मराठेवरती आक्रमण हल्ला चढवला हा ते षटकार. हे तालुका क्रिकेट आहे. तुम्हाला कोणत्याही खेळाडूला हलक्यात घेऊन चालणार नाही. उत्कर्षची बॅटिंग तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. सामना दूरवर आहे परंतु तो त्याचे 100% मैदानाच्या आतमध्ये देताना आपण पाहतोय. उत्कर्षाची चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. अमर मराठे जे कॅप्टन म्हणून या मॅच मध्ये ते खेळतात परंतु त्यांच्यावरती आक्रमण केलंय उत्कर्षने. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. अगदी आव्हान किती मोठं आहे त्यापेक्षा तुम्ही त्या आव्हानाला कशा पद्धतीने लढताय. यावेळेस पहा समोरच्या दिशेत स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा फटका खेळलाय उत्कर्षच्या बॅट मधून. हाय अँड हँडसम आणखीन एक बिग हिट षटकार. दादू या नावाने प्रसिद्ध असणारा खेळाडू उत्कर्षच्या बॅट मध्ये डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने स्ट्रेट हिटचा फटका अगदी प्रेक्षकांच्या भेटीला पाठवलाय. उत्कर्ष सेकंड इनिंग मध्ये मॅच मन जिंकण्याचं काम करतोय. मॅच थोडीशी लांब आहे परंतु बॅटिंग जबरदस्त करतोय तो. यावेळेस कमी गतीचा बॉल अमर मराठेने कमबॅक केलाय कारण की सुरुवातीच्या
पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली, तदनंतर मात्र 2 आक्रमक फटके आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यानंतर मात्र कमबॅक केलाय अमर मराठेने. कमी गतीचा बॉल हाताळलाय. कमबॅक करणारा बॉल होता. 2 षटकार आल्यानंतर एक डॉट बॉल आलाय. पुढचा बॉल अमर मराठे. याही वेळेस कमी गतीचा बॉल, प्रॉपर टायमिंग, स्वीट साऊंड ऑफ द बॅट. उत्कर्षच्या बॅट मधून हा येतोय आणखीन एक धमाकेदार षटकार. उत्कर्ष आणि उत्कर्ष म्हणावं लागेल. दादू या नावाने फेमस असणारा खेळाडू काय बॅटिंग करतोय. तालुका क्रिकेट आहे मित्रांनो. इथे तुम्ही कोणाला कमी समजू शकत नाहीये. या बॅटरनी मन जिंकलंय. शाहूवाडी 11 संघाकडून खेळत असताना अगदी मिडल ऑर्डरला बॅटिंगला आले, परंतु अगदी पैसा वसूल बॅटिंग करतायत. सेकंड इनिंग मध्ये सुद्धा फटाके फुटतायत. वा उत्कर्ष, अप्रतिम बॅटिंग. आता मात्र प्रेशर आपल्याला पाहायला मिळते अमर मराठे यांच्यावरती, कारण की एक आकाराचं क्रिकेट जर तालुक्याचं तुम्ही पाहिलं तर अमर मराठे कुठेतरी नेहमी वर्चस्व गाजवत असताना आपल्याला पाहायला मिळते. परंतु आज जर पाहिलं तर 22 यार्ड क्रिकेट कार्निवल अनेक खेळाडू आज गावावरून बिलॉंग करत असताना इथे दाखल झालेत या स्पर्धेसाठी. आणखीन एक ताकद नजाकत बराच स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. आज मी मलकापूर वरून या नवी मुंबई कोपरकडे येथे का आलोय हे मात्र दाखवत असताना उत्कर्ष दादूच्या बॅट मधून हा येतोय आणखीन एक दमदार षटकार. उत्कर्षच्या बॅट मधून आलेला हा फटका. त्याचं विश्लेषण करायचं म्हटलं ना की खऱ्या अर्थाने इंडियन टीमचे T20चे कॅप्टन अगदी सूर्यकुमार यादवच्या स्टाईल मध्ये ह्या बॉलला स्टँड मध्ये पाठवलं होतं. क्वालिटी बॅटिंग, नो लुक स्ट्रोक सुद्धा मानता येईल. 4 तब्बल षटकार ठोकलेत. आपण म्हणत होतो मॅच इथे अगदी वन साइड होईल का, परंतु उत्कर्षाने जे 4 षटकार ठोकलेत शाहूवाडी 11 टीम. वा उत्कर्ष, लाजवाब बॅटिंग. मन जिंकली या खेळाडूने आज. अगदी हे 4 षटकार आल्यानंतर कुठेतरी मानावं लागेल. जर सुरुवाती ते थोडीशी आक्रमक राहिले असते तर मात्र हे टार्गेट देखील पार होऊ शकलं असतं. आणि तशीच काहीशी बॅटिंग आपल्याला उत्कर्षाच्या बॅटमधून 7 चेंडूमध्ये 34 धावांची बहारदार खेळी आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या घडीला टीम शाहूवाडी 11 या टीमच्या माध्यमातून. गोलंदाजीसाठी मांगली गावचे आणखीन एक खेळाडू आणि विजय पावले यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले खेळाडू अर्थातच ओमकार पाटील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस फक्त हलक्याने दिशा देण्याचं काम, पॉइंट रिझनला चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल निघून चालाय, 1 बाउन्स होईल फरार, मिळतील धावा 4. पहिल्याच बॉल वरती बॅकफुटला गेल्यानंतर एक पॉवरफुल स्ट्रोक होता. ओव्हर द पॉइंट बॉलला पाठवलं होतं, डिपॉझिट केलं होतं स्टँड मध्ये. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करताना आपण पाहतोय. या जोडीचं महाराज आपण कौतुक करावं लागेल. टॉप ऑर्डर इथे सबशेल खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं होतं अपयश आलं होतं, परंतु मिडल ऑर्डरला जे बॅटर आलेत उत्कर्ष यांची आणि संदीपची बॅटिंग चांगली राहिली. अगदी 80 धावा धावफलकावरती आणखीन एक दमदार षटकार संदीप वलांगडे यांच्या बॅट मधून ओमकार पाटील वरती आक्रमण केलं. पहिला चौकार आणि तदनंतर मात्र मारलेला खणखणीत षटकार. काय बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. संदीप हा फटका तुम्ही रिप्ले टेलिकास्टचा पाहू शकता. अगदी वीरेंद्र सेवाग यांच्या स्टाईल मध्ये ओव्हर द कव्हर बॉलला डिपॉझिट केलं होतं समोरच्या झाडांमध्ये. इथे थोडेसे नाराज आहेत अमर मराठे त्या ठिकाणी. जशी बॉलिंग होते शेवटच्या षटकामध्ये आपण पाहिले काही धमाके आलेत. इथे सिंगल येताना पाहायला मिळते. अगदी 87 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटची 3 बॉल शिल्लक आहेत. मॅच जरी 32 शिराळ्याच्या बाजूने असेल तरी देखील शाहूवाडी 11 आणि उत्कर्ष आणि संदीप वलांगडे यांच्या संघर्षाला मात्र दाद द्यावी लागेल. काय बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. 11 चेंडूमध्ये 28 धावा आणि 7 चेंडूमध्ये 34 धावांची खेळी ती आपल्याला पाहायला मिळते. इथे चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. ओमकार पाटीलच्या माध्यमातून इथे कमबॅक करण्यात आलाय. डॉट बॉल आलाय. आता शेवटचे 2 बॉल शिल्लक आणि टीम शाहूवाडी 11 या टीमला विजयासाठी अजून देखील 43 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉल 43 धावा. या मॅच मध्ये जरी सामना 32 शिराळ्याच्या बाजूने असला तरी देखील उत्कर्ष आणि संदीप वलांगडे यांनी मात्र प्रेक्षकांची मनं जिंकून घेणारी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक चौकार आहे. आता मात्र शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. टॉस साठी कोहिना किंगस्टार या टीमला मी विनंती करते की आपण तयार राहायचं आहे. ही मॅच संपल्याबरोबर या ठिकाणी टॉस या ठिकाणी केलं जाईल. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. 91 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता 1 बॉल मध्ये 39 धावांची विजयासाठी गरज आहे. सामना जवळपास जर पाहिलं तर विजयाच्या उंबरठ्यावरती पोहोचलाय टीम 32 शिराळा 11. स्ट्रायकरला
उत्कर्ष ज्याने आत्ता प्रेक्षकांची मन जिंकून घेतलीत आणि याही वेळेस शेवटच्या बॉलवरती अगदी नजाकत भरा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. उत्कर्षच्या बॅटमधून हा येतोय षटकार. अप्रतिम बॅटिंग. शाहवाडी 11 या टीमने जरी सामना गमावला तरी देखील मात्र प्रेक्षकांची मन जिंकून घेणारी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. आणि बॅटिंग जर आवडली असेल तर एकदा या डावखुऱ्या फलंदाजासाठी उत्कर्षासाठी एकदा जोरदार टाळायला हरकत नाहीये. अप्रतिम बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. क्वालिटी बॅटिंग. उत्कर्षाचं जेवढं कौतुक करावं उत्कृष्ट बॅटिंग केली असं मी म्हणेन. कारण मिडल ऑर्डर मध्ये तो बॅटिंग साठी आला होता. संदीपचं देखील कौतुक करावं लागेल. आणि 10 बॉलमध्ये 44 उत्कर्षने केले. अप्रतिम बॅटिंग. स्क्रीनवरती तुम्हाला दाखवलं जात आहे उत्कर्षचे बॅटिंग. तुम्ही अनालिसिस पाहू शकता. स्ट्राईक रेट त्याचा तब्बल 440चा होता. षटकार त्यांनी 6 मारले होते आणि चौकार 2 मारले होते. वा उत्कर्ष लाजवाब बॅटिंग. इथून पुढे आपण टॉस करतोय आणि टॉस मध्ये आपण जर पाहिलं तर